संस्काराची शाळा आहे ज्ञानाची ला, इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट. अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होत असतो परिपाठ. नमस्कार, माझे नाव वैष्णवी संदीप दळवे आहे. आम्ही इयत्ता 7वी क चे विद्यार्थी तुमच्या समोर परिपाठ सादर करत आहोत. तो तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. वाटेत खूप ससे आडवे येतील, पण त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. तुम्हाला जर तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. चुकून कधी डोळ्यातून 2 अश्रू आले तर ते पुसण्यासाठी किती जण येतील ते मोजा. म्हणून कासवाच्या गतीने होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. प्रगती करण्यासाठी चांगले व सुंदर आचार विचार असणे गरजेचे आहे. म्हणून आजचे चांगले व सुंदर विचार म्हणजे सुविचार घेऊन येत आहे कोमल होणारे. आजचे सुविचार मनापासून केलेली प्रार्थना फलदायी असते. 2 ज्ञान हीच खरी संपत्ती. 3 श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा. 4 अनुभव हा एक महान शिक्षक आहे. 5 कर्ज होईल इतके खर्चू नका. आजारी पडाल इतके खाऊ नका. भांडण होईल इतके आगाऊ बोलू नका. आणि पुढची पिढी आळशी होईल इतके कमवू नका. धन्यवाद. धन्यवाद कोमल. मित्र, तुम्हाला असा प्रश्न पडला नाही का, इंग्रजीमधून बातम्यांना न्यूज असे का म्हणतात? मी सांगते. N म्हणजे नॉर्थ, E म्हणजे ईस्ट, W म्हणजे वेस्ट आणि S म्हणजे साऊथ. अशा जगातील 4ही देशातील कानाकोपऱ्यात ज्या घडामोडी घडतात त्या आपल्याला कळतात, म्हणून त्याला न्यूज असे म्हणतात. आजच्या न्यूज म्हणजे बातम्या घेऊन येत आहे सोहम गवारे. आजच्या बातम्या. 34 गावात पालिकेतून वेगांचा शिंदे भाजप सरकार डाव. 1 महिन्यात 1 कोटीहून अधिक लोक एसटी प्रवास. SG माध्यमिक शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमागात संपन्न झाला. मयुरी दिदींनी घेतली प्रधानपदीची शपथ तर सौरभ दादांनी घेतली उपप्रधानपदीची शपथ. धन्यवाद. धन्यवाद सोहम. प्रत्येक दिवसाचे काही ना काही विशेष महत्त्व असते, ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. म्हणून आजचे दिनविशेष सांगण्यासाठी येत आहे स्वराज पारळे. आजचे दिनविशेष. 1689 साली फ्रान्स देशाने इंग्लंड देशाविरुद्ध युद्धाची घोषणा केली. नंबर 2 1813 साली भारतातील पहिली नौका प्रतियोगिता सादर करण्यात आली. नंबर 3 1917 साली कॅनडा या देशातील आयकर लागू करण्यात आली. धन्यवाद. धन्यवाद स्वराज. उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते, अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो, तसेच ज्ञान होण्यासाठी ज्ञानाची गरज असते. म्हणून आजचे सामान्य ज्ञान सांगण्यासाठी येत आहे सिद्धी रानडे. नमस्कार. आजचे सामान्य प्रश्न. 1 केळीचे फूल खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो? केळीचे फूल खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो? चूक. सांगतो उत्तर. केळीचे फूल खाल्ल्यास हृदयरोग हा रोग बरा होतो. 2 भारतातील सर्वात जुना खेळ कोणता? बरोबर उत्तर आहे. भारतातील सर्वात जुना खेळ बुद्धिबळ हा खेळ आहे. 3 महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणता? बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई असून जिल्हा अहमदनगर व त्याची उंची 1646 मीटर होती. 4 भारतातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कुठे सुरू झाले? बरोबर उत्तर आहे. भारतातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्रे खोपोली या गावी सुरू झाले. 5 भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहे? बरोबर उत्तर आहे. भारतातील सर्वात जास्त विमानतळ असलेले राज्य गुजरात आहे. धन्यवाद. आज आमच्या 7वी वर्गाचा परिपाठ तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी पूर्वी किरण खताळे
तुमच्या सर्वांचे आभार मानते. विशेषतः आदरणीय श्री चौधरी सर, आमच्या वर्ग शिक्षिका श्रीमती मोगल टीचर, सर्व शिक्षक वृंद व परिपाठासाठी मेहनत घेणाऱ्या आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे आभार. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, दिशा असावी. घरट्याचं काय, बांधता करी, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, जिद्द असावी. धन्यवाद. बड़े बड़े साउंड.